थँक्यू एम प्रकाश. आणि बघा काय योगायोग आहेत. आपल्या फुलपाड्याच्या नगरसेविका स्थानिक नगरसेविका या ठिकाणी आलेत आणि नारंगी संघ जिंकलाय. एक योगायोग आहे. तर अभिनंदन नारंगी. कारण फुलपाडा देखील माझ्या विरारमध्ये झाला ना. तुम्ही पण नारंगीचेच आहेत का? क्या बात आहे. मग तुमचं पॅनल सदानंद पाटील होते, ते पॅनल तुमचं होतं. सदाशेठ ते वेगळं पॅनल होतं. येस, 7 नंबर पॅनल. मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतो लक्ष्मीदास माची. नॉन स्ट्राईकला मंगेश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर गोलंदाज आहे हेमंत. ऑन साईडला फटका फसलाय. झेल होईल का? गुड कॅच नाहीये. मला असं वाटलं होतं की कॅच आहे की काय. आता तर कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. धावा मिळतील त्या 2. बक्षीस पात्र फेरी जर गाठायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला मॅच जिंकावी लागेल. एक थर्ड प्राइज या सीझनमध्ये एक्सर ए टीमने पटकावलंय दहिसरच्या मैदानावर कांदरपडा स्पर्धा. तर कुठेतरी खातं ओपन झालंय, अकाउंट ओपन. सुरेख फटका आहे. बॅट्समॅन तर अतिशय सुंदर झाला होता. लॉंग लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केले गेले. 2 धावा इथे देखील मिळतील. बघा मगाचपासून आपण बघतोय ते 48 या धावसंख्येवर स्कोरबोर्ड थांबत होता. दुसऱ्या फेरीच्या मॅचेस सुरू झाल्या आहेत आणि मागचा आकडा आपण काय पाहतो, 48 वरून थेट गेला होता तो तब्बल मला वाटते 76च्या घरामध्ये. खूप मोठा धाव फलक आपण पाहिला, खूप मोठा धाव फलक. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅटला ब्रश करत चेंडू शॉर्ट लेग रिझनमध्ये स्टॉप केले गेले. एकच धाव. एक्सर ए वर्सेस आर के मोरबा. आर के मोरबाचा इतिहास खूप जुना आहे. 70 ते 75 वर्षाची परंपरा हरिरामनाना आर केची आहे. आणि 1 वर्षापासून टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट आर के मोरबा संघ खेळतोय. आणि एकासाठी एक्सर गावाने देखील अनेक रथी महारथी टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. एक म्हणजे आपण आपल्या मंचावर पाहतो हरिराम पाटील. ऑन साईडला फटका पाहतोय आपण. वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडू येतोय. इथे देखील एक धावसंख्या झाली आहे ती 6. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जर एक विचार केला आपण तर गिरीश पाटील देखील होऊन गेलेत. संतोष भोईर असतील, सतीश मात्रे, किशोर पाटील देखील होऊन गेलेत ॲज अ कॅप्टन एक्सर याचे. म्हणजे गावदेवी एक्सर संघ जो पूर्वीचा तो आतापर्यंत जो खेळतोय संघ, लक्षात ठेवा आतापर्यंत प्रॉपर संघ जो खेळतोय. एक नाव टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव होतं. ज्याप्रमाणे आपण आर के मोरवा हे मोठं नाव पाहतोय. रमाकांत पाटील त्यामध्ये होते, मनोहर पाटील होते, मोहन तात्याने देखील चांगली कामगिरी केली. म्हणजे मोहन तात्या मात्रे, दीपक त्याचं देखील खूप मोठे योगदान. त्यानंतर बंडे देवळीकर. वांड्या चेंडूला पिक करायचं होतं. चांगला चेंडू हाताळला गेलाय. पद्माकर मात्रे होते, गोविंद भोईर, भाऊराव मात्रे, जयेंद्र ठाकूर, कमलाकर भोईर असे अनेक दिग्गज खेळाडू मित्रांनो गावदेवी एक्सर टीम मध्ये खेळून गेलेत. एक बरं होतं, एक काळ, खरोखर एक जर काळ म्हणायचं गेलं तर नाना मला अजूनही आठवते की एक्सर हे टीम लागली की समोरचा संघ विचार करायचा की आम्ही त्या टीम सोबत खेळू की नको खेळू. संघ येऊन देखील काही संघ म्हणायचे की आमचे खेळाडू यायचे आहेत, आम्ही पुढची मॅच खेळतोय. ऑन साईडला पिकअप शॉट, चेंडू बाउंड्री पार, षटकार. मोरवा संघ खेळतात ताई आणि हे प्रॉपर आपल्या आगरी कोळीच आहेत. आणि हा एक्सर बोरिवली, एक्सर गाव बोरिवली तुम्हाला ठाऊक असेल. एक्सर कोलीवाडा, एक्सर तलेपाखाडी भरपूर तसे पाडे आहेत ते एक्सर मध्ये. धावसंख्या झाले ते 13. पिकअप शॉट मंगेश पाटील, खूप चांगली बॅटिंग. मंगेशनं पहिल्या मॅच मध्ये देखील अफलातून बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये देखील खूप चांगली खास बॅटिंग करतो मंगेश पाटील. धावसंख्या झाली ती 13. खूप चांगली सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आर के मोरवा या टीमने केली. भराडे यात्रा दर्शन करून आले टीम कॅप्टन कुमार मात्रे. काय देवाची देखील काय करणी आहे बघा ना. आपण बघतो नक्की नारळात पाणी, देवाची करणी नारळात पाणी. त्याप्रमाणे भराडे देवी म्हणजे हे याच दिवशी फक्त महत्त्व असतं. इतर दिवशी तुम्ही मंदिरात जाल तर गर्दी तुम्हाला कधी मिळणार नाहीये. आणि जर हे यात्रेच्या निमित्तानं तुम्ही गेला तर 2 ते 3 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागते दर्शनासाठी. हे एक वैशिष्ट्य आहे देवीचं बघा, एक वैशिष्ट्य आहे भराडी देवीचं, एक वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यावेळी
यावेळेस अगदी मी म्हणून आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू खेळला गेलाय. भरपूर बाहेर चेंडू होता. 2 धावा इथे मिळतील. खूप चांगला स्ट्रोक खेळ आहे लक्ष्मीदास माचीनं. वन शॉटचा इशारा पंचांचा आहे, म्हणजे ही फक्त एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 14. त्यानंतर आपण या मालजीपाडा गावामध्ये खेळतो म्हणजे महाकाल तुम्हाला आठवत असेल. उज्जैनला जा मित्रांनो, आणि उज्जैनला गेला ना मित्रांनो तर फक्त उज्जैन फिरू नका, तर महाकालची भस्म आरती घ्या. बघा अनुभव तुम्हाला येईल भस्म आरतीला. त्यावेळेस तुम्ही महाकालच्या जाल त्यावेळेस 2 विकेटसाठी 500 रुपये हरिराम नानांकडून. महाकाल आरती अगदी जबरदस्त, म्हणजे अंगावर शहार येतील तुमच्या महाकालच्या आरतीला तुम्ही गेलात तर. ओ टर्न झालाय वेल डन, वेल बॉल. खूप चांगला स्पिन पाहिलाय. आणि उद्या तर महाशिवरात्री. ऑफसाईडला 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील त्या ठिकाणी होतील. माझ्याकडे टीम कॅप्टनवर खूप मोठी जबाबदारी होती. ती सगळी जबाबदारी पार पाडून तो आत्ता आलाय. धावा झाल्यात त्या 16 धावा. मागे तुम्ही कटआउट पाहू शकाल. रिटायर्ड होत आहेत का लक्ष्मीदास माची. 50 वयोगटातील खेळाडू आहेत. 9 चेंडूनंतर रिटायरमेंट ते घेऊ शकतील. विजय शेठ गोविंद पाटील यांचं तुम्ही कटआउट पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला. 1 वर्ष मला अजूनही आठवते, साहेबांनी तब्बल 1 लाखाची मदत 40+ या स्पर्धेला केली गेली होती. 40+ क्रिकेट स्पर्धा म्हणजेच ताई एक खर्चाचा भाव असतो एक, कारण येणाऱ्या जे 16 संघ आहेत त्या 16 संघांचा आदर सत्कार करणं, त्यांचा पाहुणचार करणं, आणि याच्यामध्ये पैसे म्हणजे बक्षीस कॅश प्राईज नसते, ट्रॉफी सगळ्या सर्वस्व ट्रॉफी असतात. मात्र त्यांचा सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, त्यानंतर फ्रूट बास्केट, त्यानंतर एनर्जी ड्रिंक, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हा खूप मोठा खर्चाचा भाव असतो. धावसंख्या 16 आहेत. हो नरेश मात्रे फटका जबरदस्त आहे. अवी मागे होता, मात्र अवीना कॅच त्या ठिकाणी सोडलाय. 1 झाले, 2 झालेत. संधी निर्माण केली होती गोलंदाजांना, त्या संधीचं सोनं करता आला नाहीये. एक्स्ट्रा कव्हर डीपला फिल्डर देखील त्या ठिकाणी अवी होता. धावसंख्या झाली ती 18. षटक क्रमांक 2 सुरू आहे. वाट पाहिली होती, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली होती. शॉर्ट बॉल होता आणि त्या चेंडूला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. DRS नाहीये. DRS तुम्ही घेऊ शकत नाहीयेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातो. धावसंख्या झाली होती 19. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. यावेळेस अगदी पिकअप शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. नरेश मात्रे ऑन फायर. षटकार. मोठमोठे खेळी साकारण्यामध्ये माहीर असा खेळाडू आहे, आणि या सीझन मध्ये तर काय मालिकावीर हा पुरस्कार घेतलाय नरेश मात्रेनं. मुर्द्याच्या मैदानावर काय ती खेळी साकारली होती नरेशनं, काय गोलंदाजी केली होती नरेश मात्रेनं. त्यामुळे होप्स वाढलेत RK मोरवा या टीमचे. धावसंख्येचा आलेख वाढतोय. धावसंख्या झाली ती तब्बल 25. पिकअप स्टोक. चेंडू टाकून झाले 5. 1 चेंडू अजूनही शिल्लक. हो चांगला चेंडू आणि यस इज गॉन. यावेळेस अगदी यष्टीच्या बरोबर मधोमध सापडले गेले. LBW. नरेश मात्रे या ठिकाणी आउट. आई तो कुछ काम कर बेटा. उद्याच्या टीम येणार आहेत उमेळमान, पाणजू, घोडबंदर, गोडदेव,
माळजीपाडा, बालकुम, दहिसर आणि ओवळा वेळेवर या मित्रांनो, इतकंच सांगणार. आणि पूर्ण संघ घेऊन या, कमीत कमी 8 खेळाडू घेऊन या. महाशिवरात्र आहे उद्या, देखील काही टीममध्ये नक्कीच खेळाडूंची कमतरता असेल, मात्र वेळेवर पोहोचा. आणि बघा उद्या महाशिवरात्री आहे आणि अगदी आपल्या मैदानाला लागून नागोबा स्वयंभू मंदिर आहे. स्वयंभू आहेत नागोबाची मूर्ती, स्वयंभू मूर्ती आहे, लक्षात ठेवा. आणि जागृत दैवस्थान आहे माळजीपाडा गावाचं. त्यामुळे उद्या महाशिवरात्र असल्या कारणास्तव या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नॉनव्हेज होणार नाहीये. पूर्णतः व्हेज जेवण आम्ही तुम्हाला देऊ, प्रॉपर व्हेज जेवण. आणि दर्शन नक्कीच घ्या मित्रांनो, देवाचा प्रसाद घ्या आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरा. उद्याच्या दिवसामध्ये उमायमान, पाणजू, घोडबंदर, घोडदेव, माळजीपाडा, बालकुम, दहिसर आणि ओवळा हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये येणार आहेत. आणि या 8 संघांपैकी जर काही खेळाडू लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील तर त्या खेळाडूंना विनंती करतोय अगदी वेळेवर पोहोचा. न्यू बॅटर चेतन पाटील, टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आर के मोरवा. तीन वाजून घड्याळाकडे लक्ष दिलं आपण तर 45 मिनिटं झालेत, 3:45 वाजलेत. बरोबर 4 वाजता तुम्हाला चहा मिळणार. डाऊन द लेग, खराब लाईन, वाईट बॉल. एक वर्षची स्पर्धा माळजीपाडा मास्टरनं ऑर्गनाईज केली ती तर खतरनाक होती, जबरदस्त स्पर्धा होती. आणि यावेळेस फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला, मिसफील्ड झाले नितीन कडून. बॅकअप आहे त्या ठिकाणी, कुमार माता चेंडूला बॅकअप देत आहेत. 2 धावा इथे मिळतील शेवटच्या चेंडूवर. पहिला चेंडू पडला, माफ करा. धावा संख्या झाली ती 28 धावा. 1 शॉट, पुन्हा एकदा 1 शॉट, एकच धावा सेली. 1 शॉट आहे, यावेळेस ऑन साईडला अगदी जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर मंगेश पाटील, नाम तो सुना होगा, षटकार. सहा धावा आणि या 6 धावेनं धावसंख्या झाली आहे ते तब्बल 33 धावा फलकावर. मंगेश पाटील आणि मंगेश पाटील हा खेळाडू सध्याच्या घडीला फ्रेम मध्ये आहे. आर के मोरवा संघाचा अनेक नामवंत खेळाडू या टीम मध्ये आहेत. आज मेघनाथ मात्रे नाही आहेत. आज मेघाची नक्कीच ती कमतरता जाणवून देत नाही मंगेश पाटील. ॲज अ ओपनर स्ट्राईक बॅटर म्हणून आपण मेघाला पाहिलंय बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, मात्र खूप चांगली जबाबदारी सध्याच्या घडीला या माळजीपाड्याच्या स्पर्धेमध्ये मंगेशने उचललाय. त्यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू थर्डमॅन डीपला निघून जातोय. अभिकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फक्त सिंगल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अभि, वेल डन. एकच धाव. 4थं षटक, 3रं षटक प्रगतीपथावर. धावा झाल्या त्या 34. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 13वी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा फुलर लाईन चेंडू होता, ड्राईव्ह केल्या गेल्या चेंडूला एकदा तर वेगानं पूर्ण केलं. डबल साठी रिक्स घेतली मंगेशनं, धोका पत्कारला होता. अगदी मी तर म्हणेल जिगरीची धाव पूर्ण केली मंगेशनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट मंगेश. धावांचा वेग वाढेल. धावा झाले 36. 50च्या पलीकडे जाता कामा नये. 50च्या आतमध्ये एकसर ए टीमला थांबवायचंय. आर के मोरवा या टीमला. ओ बघा जरा प्लीज चेक करा, दुखापत झाले का त्या ठिकाणी. बॉलर स्कीड होतोय, स्कीड झालाय बॉलर, जरा चेक करा प्लीज. फर्स्ट एड बॉक्स देऊन जा. यस, आमचे पाणी देखील घेऊन जा.
विदाऊट MBBS आमचे किशोर मात्रे, डॉक्टर किशोर मात्रे विदाऊट MBBS मैदानाच्या आतमध्ये जातात. थोडंसं आपण जर पाहिलं तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी, ज्यावेळेस चेंडूला रिलीज करतो त्यावेळेस थोडासा पाय जो आहे गोलंदाज जातो तो त्या ठिकाणी स्किड झाला, कारण कॉन्क्रीट विकेट आहे. त्यामुळे शूज चांगल्या मी म्हणेल क्वालिटीची तुम्ही शूज मित्रांनो यूज करा. खास करून जो शूजचा सोल जो आहे हा महत्त्वाचा असतो. आपण कदाचित कधी कधी लोकल शूज यूज करतो, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे थोडीशी कॉस्टली शूज यूज करा. जे 5-6 हजार किंवा त्याहून अधिक हजाराची शूज येतात ती सध्याच्या घडीला क्रिकेटसाठी खूप उपयुक्त आहेत. नाहीतर जर लोकल शूज जर आपण यूज केली तर बघा आपल्याला कमीत कमी 50 ते 1 लाखाचा फटका देखील बसू शकेल फ्रॅक्चर झाला तर. त्याच्यामुळे शूज देखील चांगल्या क्वालिटीचे यूज करत जा. प्रत्येक खेळाडूला आमच्याकडून विनंती असेल. धाबा झाल्यात त्या 37 धाबा. झालेत. यावेळेस फटका फसलाय. चेंडू येते कुमार मात्र जयच्या खाली. खूप चांगला झेल टिपलाय कुमारनं. संपलाय खेळ. मंगेश पाटील यांचा विकेट डाऊन. धक्का क्रमांक त्या ठिकाणी बसतोय. RK मोरवा या टीमला तिसरा. 3 धक्के RK मोरवा टीमला. एकसर A टीमने दिले. धावसंख्या झाल्या फलकावर ती म्हणजे 37. 3 गडी बाद. षटका संपले ते 3. धन्यवाद. फुलपाडा परिसरातील स्थानिक नगरसेविका प्रतिभाताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन जात आहे. धन्यवाद. तुमचा मनापासून आभार. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. चौथं षटक नितीन पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर नितीन येतोय. थोड्याच वेळात आपल्या जवळच्या यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडू थांबणार नाहीये. तुम्ही अशा प्रकारे चेंडू टाकाल तर त्या चेंडूला योग्य तो समाचार देण्यासाठी बॅटर त्या ठिकाणी उभा आहे. एखादी चुकी तुम्हाला त्या ठिकाणी नडू शकेल. त्याच्यामुळे गोलंदाजाला एक चांगली लाईन त्याने लेंथ यूज करणं गरजेचं आहे. चुकीचा चेंडू आणि त्या चुकीच्या चेंडूला माफी नाहीये. हा षटकार. 6 धावा. धावा झाल्या 43. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. पूर्णतः बॉडीला स्विंग करून शफळून खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी चेतन पाटीलला. 1 धाव. संवेद बाईचा इशारा पंच प्रसन्न बोर यांच्याकडून दिला जातोय. 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली 44. 44 धाव फलकावर. हेमंत राऊत. हेमंत राऊत ज्याच्या बॅट मधून या वर्षी आपण गोल्डन षटकार पाहिलाय तो हेमंत राऊत. फुलरल्यांचा चेंडू डाऊन साईडला. यावेळेस जोरकस फटका खेळ. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय.
खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले आज. वेल डन कुमार. जिंकायचं आहे, ट्रॉफी पटकवायची आहे, हा जर ध्यास म्हणे असेल ना मित्रांनो, तुम्ही काही करू शकता मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात जोपर्यंत स्वतः खेळाडू सांगत नाही की मी हारलोय, तोपर्यंत तुम्हाला कोणी हरू शकत नाहीये. लवकर लवकर खेळला, थोडस विचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटरने केला होता. स्प्रे हवाय. चेंडू थोडासा उशिरा निघून आलाय, त्याच्यामध्ये तो व्यवस्थित प्रॉपर करेक्शन झालं नाही बॅट अँड बॉलचं. फुल टॉस आणि फुल टोल वसूल. मी म्हटले ना की एक चांगली लाईन तरी लेन तुम्हाला यूज करावी लागेल. एखादा चुकीचा चेंडू तुम्हाला घरचा मार्ग देखील दाखवू शकेल. फुल टॉस फुल टोल वसूल, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धावा झाले त्या 52. हो यावेळेस चांगली लाईन त्याने लेन डायरेक्ट हिट हो करण्याचा प्रयत्न होता किशोरांचा, मात्र त्या ठिकाणी स्टंपला हिट बॉल होत नाहीये. 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? वेट फॉर द अंपायर सिग्नल. बाईचा इशारा पंचांचा येतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर आल्यात त्या तब्बल 54 धावा या फलकावर लावल्यात आर के मोरबा या टीमनं. चहा आलाय, बिस्किट थोडीशी ऑन द वे आहेत, ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचतील. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मेघनाथ. आता वाढदिवस आहे तर काहीतरी गोड झालं पाहिजे. हो दे खर्च. नाही बिस्किट त्यांनी मागवलेत, पण ती थोडंसं ऑन दी वे आहेत, येतील ती बिस्किट. विकेटसाठी 500 रुपये आहेत. ओ टर्न झालाय चेंडू, मात्र व्हाईट लाईन सोडून चेंडू जातोय. पंच म्हणतायत व्हाईटचा इशारा पंचांचा. स्विंग तर झालाय, टर्न तर झाला, मात्र व्हाईट लाईन सोडून चेंडू टर्न झाला. त्या कारणाचा पंच या ठिकाणी व्हाईट चेंडू करार देत आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आराम राणाकडून या ठिकाणी जाहीर झालेत. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचे सुपुत्र गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. राकेश पटेल काल मला थोडेसे बाहेर होते ते. गोलंदाज तयार. समोर अगदी समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू फरार. 6 धावा. षटकार. नेटची व्यवस्था करा, नेटची. मालजेपडा टीम चेंडू सेफ राहतील तुम्हाला नेट लावलं तर. हो पुन्हा एकदा चांगला टर्न पाहिलाय. गुड बॉलिंग राकेश पाटील. सुरेख गोलंदाजी बघ. ऍज अ कॉन्क्रीट विकेट. अरे नाना सिमेंट पिच आहे, सिमेंट पिचवर इतका टर्न तर मातीच्या विकेटवर हा काय करे गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी. वेल डन राकेश. समोर टीम कॅप्टन आर के मोरवा चेतन पाटील. एक षटकार ठोकलाय चेतननं राकेशच्या अगेन्स्ट. यावेळेस लेग ब्रेक केलाय आणि त्या नक्की शैलीला ओळखले. चेंडूला ओळखले, बॅकवर्ड पंच केलाय, चेंडूला पाठवून दिला होता त्या ठिकाणी बॅकवर्ड स्वीपर पॉइंटच्या दिशेनं. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 63. यावेळेस देखील चांगला फटका आहे.
अगदी शपलवून चेंडूला खेळला गेला. फाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. कैलास चेंडूला फील्ड करतो. इथे देखील या फटक्यावर 2 धावा येतील. स्कोर बोर्ड थांबत नाहीये. धावांचा ओक वाढतोय. धावा झाले तब्बल त्या म्हणजे 65-65. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 65 झाले आहेत. पुन्हा एकदा शफल खेळ आहे. मागे फील्डर आहे त्या ठिकाणी. खूप चांगला कॅच नितीन पाटील. वेल डन. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खूप चांगला कॅच टिपलाय नितीन. अप्रतिम कॅच. एक मोठी विकेट. टीम कॅप्टन चेतन पाटील या ठिकाणी बाद झालेत. पूर्णतः सफल झाले. ते ऑप्शनच्या भरपूर बाहेर शॉर्ट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये आणि विथ द टर्न चेंडूला खेळला गेलाय. बघा विकेटसाठी 500 रुपये होतं आणि या विकेटसाठी 500 रुपये हरनाम नानांनी दिलेत राकेश पाटील यांना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर कुमार. शेवटचा चेंडू असेल. कुमार येतोय. अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर विकेट काढली तर पुन्हा 500 रुपये. गोलंदाज तयार. यावेळेस थोडस बॅकफुट लावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या कारणास्तव फटका तितका चांगला नव्हता. मात्र आज चौकार तर मिळेल. शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा फलकावर लावल्यात आर के मोरवा या टीमनं. त्या तब्बल 69 धावा आणि 70 धावा विजयासाठी एकसर ए टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये धावा बनवायचे त्या 70. धन्यवाद भगवंत पाटील. तुम्ही या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात. तुमचं मनापासून आभार. अगदी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील साहेब रजा घेत आहेत. उद्या ते पुन्हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अरेश राऊत साहेब बसा एका ठिकाणी. राऊत साहेब बसून घ्या. नाहीतर वर या. आपल्या राऊत साहेब वर या बसायला. आणखीन एक पारितोषिक. आज हरिराम नानांचा वाढदिवस आहे. 76वा वाढदिवस आणि त्या कारणास्तव या ठिकाणी त्यांनी पारितोषिक लावलेत.
कुठल्याही खेळाडूनं कसेही 3 षटकार मारले तर नानांकडून त्याला दिले जातील 1000 रुपये. आज सध्या जन्मदिवस आहे आणि क्रिकेटचा तो योग मिळून आलाय, जुळून आलाय. आज वाढदिवसानिमित्तानं या मालजीपाड्याच्या नागोबा क्रीडा संकुलामध्ये नाना हजर झालेत. त्यांचा आपण वाढदिवस जल्लोषात साजरा केला. नानांसाठी मी गाणं देखील म्हटलं आणि आज त्यांनी या ठिकाणी पारितोषिक लावलंय. कसे 3 षटकार ठोका, 1000 रुपये नानांकडून म्हणजे हरिराम पाटील साहेबांकडून घेऊन जा. कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो हलकाचा बदल, इन्व्हाइट करतो कॉम बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. नक्कीच हरिराम पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांनी 70 वाढदिवस आपण साजरा केला. गावदेवी एकसरे संघ, हरिराम पाटील संघनायक, गिरीश पाटील, संतोष भोईर, अजित म्हात्रे, किशोर पाटील, रमाकांत पाटील, मनोहर पाटील, मोहन तात्या म्हात्रे, दीपक तात्या, दीपक शहा आणि नक्कीच बंड्या टेंडुलकर, प्रभाकर म्हात्रे, गोविंद भोईर, भास्कर म्हात्रे, जयेंद्र ठाकूर दैसर, कमलाकर भोईर असे खेळाडू होते. आणि ते खेळाडू त्या काळापर्यंत आतापर्यंत अजून खेळत आहेत. काही खेळाडूने रामराम घेतलेला, आराम घेतलेला आहे, मात्र आपल्या संघाच्या पाठी नेहमीच असतात ते. मात्र त्यामध्ये एक संघनायक आपल्या मंचावर उपस्थित आहे. त्यांचा वाढदिवस देखील 7 आपण वाढदिवस साजरा करतोय आणि नक्कीच त्यांच्या नावावरती बरेच विक्रम आहेत. षटकार चौकार देखील त्यांचे खात्यामध्ये भरपूर आहेत. मात्र जास्तीत जास्त धावा आणि कमीत कमी चेंडू त्यांच्या नावावरती आहेत. आणि नक्कीच आपण परत असे फोटो बघितला आगरी कोळी समाजावरती, त्यांच्या घरचा फोटो बघितला आणि त्यांच्या घरी एवढ्या ट्रॉफी आहेत ना, फक्त 2 खिडक्या आणि दरवाजा तेवढंच खुल्लं आहे. खाली आणि वरती पूर्ण ट्रॉफ्यांनी घर भरलेलं सजलेलं आहे. मात्र त्यांची मेहनत आहे, ही मेहनत त्यांच्या घरी त्यांनी साठवून ठेवलेली आहे, जमून ठेवलेली आहे. त्यांच्या घरी तुम्ही कधीही जा. 1992 मध्ये अलिबागमध्ये त्यांचा एक रेकॉर्ड होता आणि त्यांच्या नावावरती 0 अलॉट केला होता आणि 0 नावावरती एक संघाला अलॉट केलं होतं. अरे बाबा बस का तुझी वाट बघू. 70 धावांचा पाठलाग एक्सरे अमर मँगो मर्चंट वर्सेस RK मोरवा. नक्कीच हा सामना बक्षीस फेरी पात्र सामना आहे. 2 संघ जिंकेल. नक्कीच या मालजीपाडा गावातून रिकामा आता जाणार नाही. तो कुठला संघ असेल, एक्सर की मोरवा. बेस्ट ऑफ लक. अगदी सुरेख चेंडू, सुरेख फटका, अगदी समोर खेळले चेंडू, थोडीशी मिसफील्ड, मात्र पहिल्या चेंडूवरती येतोय हा ब्रँडेड चौकार येतोय किशोर पाटीलांच्या बॅटमधून. मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. 70 धावा मात्र या मैदानामध्ये होऊ शकतील. तुम्ही जर अशी बॅटिंग आतापासून शेवटपर्यंत ठेवली मात्र या 76 धावा देखील होऊ शकतील. काय घडतं काय बिघडतं येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 30 चेंडूमध्ये तुम्हाला समोर दिसेलच. सर्व प्रेक्षकांना देखील स्वागत आहे. जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत डिका स्पोर्टच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मात्र वाईटचे सर पंचांमार्फत येतोय अतिरिक्त धाव मिळते, चेंडू देखील मिळतो. एक्सर संघाला किशोर पाटील आहेत, एक जुने जाणते खेळाडू, तितकीच चांगली साथ कैलास देखील आहेत, ते देखील चांगले बॅटर आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील आपण बऱ्याच धावा बघितल्या बॅटिंग करत असताना. अगदी चेंडू हवेमध्ये बघायचं, हरेश चेंडू खाली आहेत आणि चेंडू अडवलेला आहे. काही धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत, मात्र 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवल्या. चांगली फिल्डिंग हरेश यांची. मात्र हा धावा अडवण्याचं गरजेचं आहे, आपल्याला सामना जिंकायचा आहे. मात्र हा हेतू नाही. चांगली फिल्डिंग हरेशने केलेली आहे. मात्र जर तुम्ही मिसफील्ड केली जास्तीत जास्त धावा
एक्सरे संघाने बनवल्या तर ते नक्कीच या सामन्यामध्ये तुम्ही पराभूत होऊ शकाल. मात्र जिद्द सोडलेली नाही आहे. एका बाजूला एक्सरे, एका बाजूला आर के मोरवा. बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. कोण सामना जिंका? 70 धावा बनवलेल्या आहेत आर के संघाने. सुरेख चेंडू, चांगला फटका, अगदी गॅप आहे मात्र गॅप मधून शोधामध्ये आहेत. पुन्हा चांगले फिल्डिंग, काही धाव वाचवलेले आहेत. लक्ष्मीदास चांगले गोलंदाज. पॉवर प्ले शतक सुरू आहे. मात्र पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू बाहेर असतात. मात्र गॅपच्या शोधामध्ये एक्सरे संघ आतापर्यंत 1 चौकार आल्यानंतर चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या चेंडू चौकार आला होता. 2 आतापर्यंत चौकार त्याने अडवलेले आहेत असं म्हणलं हरकत नाहीये. धाव संख्या 8. सुंदर अप्रतिम फटका, मात्र फटका जातोय अगदी अगदी सीमारेषा बाहेर. मिळते 6 धावा. हा येतोय षटकार. जसा किशोर तसाच कैलास. छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह. मात्र 3 चेंडू 3 चौकार जर मारले कसे पण तर 1000 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार जर मारले कसे पण, माफ करा, तर किती? 2000 रुपये. 1000 रुपयेच. कसे पण 3 षटकार मारा, 1000 रुपये. हरिराम पाटील उर्फ नाना, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच ही ऑफर तुम्हाला आजभर दिवसभर राहील. ती खाली एक्सर संघासाठी. एक्सर हे संघ खेळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त सक्सेसफुल ब्युटिफुल कैलास यांच्या बॅट मधून हा येतो दुसरा दमदार बहारदार षटकार. मात्र दादरला देखील एक लस्सीवाला फेमस आहे. तो लस्सीवाला आहे कैलास लस्सीवाला. तुम्हाला माहित असेल. मात्र इथे हा फेमस आहे कैलास बॅटिंगवाला. कैलास लस्सीवाला दादरला. चौकार, 2 षटकार, 2 चौकार आडलेले आहेत. वाईट देखील चेंडू आलेला आहे. मात्र आत्ताच्या सिस्टीममध्ये जबरदस्त एक्सरे संघ फुल फॉर्म मध्ये चांगली रन बनवतोय, धावा बनवतोय आणि धाव संख्या झालेली ती 20 धावा झाले आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहे. अजून षटकार जर आला तर नक्कीच हरिराम पाटील यांच्या माध्यमातून आमच्याकडे 1000 रुपये जमा झाले आहेत. कैलास भाऊ बघा, तुम्हाला संधी आहे आज धाव बनवण्याची. देखील 1000 रुपये तुम्हाला भेटतील. धाव संख्या 20. एक बोल. 2 षटकार आलेले आहेत. धाव संख्या 20. जबरदस्त जबरदस्त अप्रतिम बॅटिंग. आणखीन एक याच बाजू धाव चेंडू अडवलेला. बघा, असं वाटलं होतं इथे समोर दिसत नाही आम्हाला. मात्र काही धावा पुन्हा त्याने अडवलेल्या आहेत. मात्र हरीशने आतापर्यंत 3 चेंडू अडवले आहेत. 2 चौकार, 1 षटकार त्याने अडवलेला. हरीशसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि तितकाच त्यांनी 2 षटकार अडवलेले आहेत. मात्र हरीशसाठी चांगला प्रयत्न. मात्र काही धावा त्याने वाचवलेल्या आहेत. बघा, हरीश जबरदस्त फिल्डिंग यांच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगली बॅटिंग कैलास आणि किशोर यांच्या माध्यमातून झालेली आहे. धाव संख्या 22. मात्र पॉवर प्ले तसेच पॉवरफुल बॅटिंग करतोय दोघे बॅटर्स. चेतन येतोय. चेतन राऊत, माजी अध्यक्ष हरेश्वर राऊत, अध्यक्ष राजेंद्र राऊत अध्यक्ष आहेत. मात्र चेतन राऊत आलेले आहेत आणि नक्कीच चेतन राऊत देखील चांगली आता गोलंदाजी करावी लागेल. 35चा गोलंदाजी कमबॅक करावा लागेल. मात्र या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. 22 धावांचा मार बसतोय लक्ष्मीदास माछे यांना. चांगली बॅटिंग करतात कैलास आणि किशोर. पहिल्या चेंडूवर चौकार. नक्कीच 2 षटकार त्यांनी अडवलेले आहेत. मात्र या 20 ने 22 ने 30 धावा देखील दिसल्या असत्या. मात्र काही धावा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये चांगलं यश प्राप्त होते हरीश यांना आणि संघासाठी आपल्या काही धावा वाचवलेल्या आहेत.
मात्र या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग बघायला मिळेल आपल्याला. चेतन वर्सेस किशोर वर्सेस चेतन राऊत. सुरेख चेंडू, अगदी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, चेंडू सोडून दिला. हा चेंडू येतो डॉट. किशोर पाटील वर्सेस चेतन राऊत. धाव संख्या 22. 70 धावांचा पाठलाग सुरू आहे. बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू, वेगवान चेंडू होता. किती धावांचा फटका, जागा सोडलेल्या यष्टीरक्षकांनी. मात्र कॉलबॅक थांब म्हणून कैलास कॉलबॅक करतो. थांब म्हणून मात्र एकच धाव समाधानी मांडलेले आहेत आणि या चेंडूवरती फटक्यावरती एकच धाव. धाव संख्या 23. 70 धावा बनवायच्यात येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. प्रयत्न सुरू आहेत. दोन षटकार आलेले आहेत. एक षटकार जर मारला तर 1000 रुपये नाना यांच्या मार्फत. सुरेख कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू भरपूर क्षेत्ररक्षक लांब आहे. चेंडू जातोय त्यांच्या संघाच्या भेटीला आणि हा येतोय चौकार. मिळतील 4 धावा. हेमंत आणि लक्ष्मीदास यांच्यामध्ये भरपूर गॅप आहे आणि गॅपच्या शोधामध्ये होते कैलास आणि हा येतो जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आणि आज कव्हर ड्राईव्हच्या जोरावरती मिळतो 4 धावा. चौकार आणि चौकारांनी धाव सांगितलेली ती 27 धावा झालेल्या आहेत. 23 वर चौका ना. पुलटा चेंडू मात्र फटका मंगेश पाटील सुंदर यस. चौकार आहे. मात्र हा प्रामाणिकपणे बघा. प्रामाणिक खेळ आपल्याला याच 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला मिळेल. चेंडू अडवला होता मंगेशने आणि षटकार देखील अडवला होता. मात्र चेंडू पकडल्यानंतर चेंडू त्यांचा पाय लागला रेषेला आणि आज चौकाराने धाव सगळी झालेली ती 31 धाव झाले. माफ करा 31. 70 धावांचा पाठलाग योग्य सुरू आहे. पुरेपूर साराव आहे. मात्र अगदी जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. महत्वाचं म्हणजे एक्सर ए संघ अजून एकही गडी बाद नाहीये. हे महत्वाचं असेल. गावदेवी एक्सर ए संघ बॅटिंग करत असताना 70 धावा. 6 चेंडू 24 धावावर खेळत आहे कैलास. सुरेख प्रतिमा इथे गडी बाद. थोडे पुढे आले. चेंडू लागतो पायाला आणि चेंडू लागतो एस्टनवरती आणि अशा रीतीने पहिल्या इथे गडी बाद होतोय. कैलासला परतावं लागेल. कैलास बाद. पहिला ते गडी बाद होतोय गावदेव एक्सर हे संघाचा कैलास. धाव संघ झालेली ती 31 धावावर पहिले गडी ते बाद होतोय. 70 धावा बनवायच्या आहेत. मात्र दुसरं शतक मार्गस्थ असताना थोडी चर्चा सुरू आहे. कुठला बॅटर पाठवावा कुठला नाही. आरके संघाची देखील चर्चा सुरू आहे. चेतन आणि नरेश मात्रे थोडी चर्चा सुरू आहे. कुमार येतोय. नारायण गार्डनचे मालक कुमार मात्रे. जशी बॅटिंग केली कैलासने तशीच बॅटिंग देखील कुमारला करावी लागेल. धावा बनवाव्या लागतील. मात्र हा सामना दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. हा जर सामना जिंकला तर नक्कीच आपण बक्षीस फेरी पात्रमध्ये जाऊ शकाल. संधी आहे. मात्र संधी कुठल्या संघाला मिळते. आरके संघ असेल की गावदेवी एक्सर ए संघ असेल. प्रयत्न सुरू आहे. 70 धावांचा पाठलाग सुरू आहे. 69 धावा बनवल्या. 70 धावांचं आव्हान हे स्वीकारतोय. 39 धावांची गरज आहे. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मोठे फटके आलेले आहेत बॅटमधून. अजूनही मोठे फटके यायचे आहेत. मात्र विकेटच्या शोधामध्ये आहेत.
चेतन राऊत. सुंदर अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. तसेच चपळ यष्टीरक्षक नरेश म्हात्रे. मात्र 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 31. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 22 होती आणि या ओव्हरमध्ये फक्त 90 धावा देऊन चेतन एक गडी बाद करतोय. चांगलं कमबॅक करतोय आर के मोरवा संघाला चेतन राऊत. धाव संख्या झाले 31. 31 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. 39. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. सरासरी 13ची आहे. मात्र 13ची सरासरी घेत असताना मात्र विकेट देखील सांभाळून खेळला पाहिजे एक संघाने. मंगेश पाटील. सुरेख अप्रतिम चेंडू यॉर्कर चेंडू. मात्र इथे बघायचं ते काय करतं काय बिघडतं. मात्र इथे धाव घेत असताना थोडे कमी पडले कुमार म्हात्रे आणि गडी बाद. नो चेंडू देखील आहे. नो चेंडू घोषित करतो पंच प्रसन्न. उद्या पहिला सामना आहे उमेमान वर्सेस पांजू. मात्र दोन्ही संघांनी एकाच बोटमध्ये यायचं आहे. नो चेंडू दिलेला प्लीज आर के मोरवा संघ. उद्या देखील चांगले संघ तुम्हाला बघायला मिळतील. पहिला सामना ठीक 9 वाजता ते मैदानात पोचा. चॅम्पियन संघ पहिली स्पर्धा. पांडू चॅम्पियन संघ ठरला होता पहिल्या स्पर्धेमध्ये. त्यांचे अपोजिट संघ उमेदमान भरत वाटते बघ. दुसरा सामना चॅम्पियन संघ घोडबंद वर्सेस दुसरा चॅम्पियन संघ ओम ब्रह्मदेव घोडदेव. आणि तिसरा संघ प्रायोजक मालजीपाडा वर्सेस बालकुम. चौथा सामना गावदेवी दैसर वर्सेस ओळा परिसर ओळा. हे 8 संघ उद्या खेळताना दिसतील. उद्याचा आप देखील चांगला आहे. आजचा आप देखील चांगला आहे. मात्र आजचा दिवस कोणाचा असेल.
हॅलो हॅलो कॅप अंपायर 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 दोन्ही बाजूला व्हा आणि तुम्ही निर्णय घ्या. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. किशोर किशोर टाइमपास करू नको. टाइमपास करू नको. बाहेर या मग नंतर सर्वांनी सर्वांनी बाहेर या नंतर. आणि टुर्नामेंट चांगली चालू तिथे वादविवाद करू नका तुम्ही कोणीही. व्यवस्थित चालू द्या टुर्नामेंट. अंपायर दोन्ही बाजूला राहा आणि निर्णय तुमचा देऊन टाका. विशाल विशाल इथे. ते जे आहे पहिल्यांदा कृपया जे काय डिसिजन लवकर लवकर त्या डिसिजनचा निर्णय घ्या. आयोजक अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे. किशोर मात्र काय झालेलं आहे. या या आपण बघतो डिका स्पोर्ट्स NCC मास्टर्स मालजीपाडा आयोजक स्पर्धा क्रमांक 13वी. कारण त्यांना पॅन अलग आहे. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की पॅनल्टी लागणार नाही केलं एका बाजूला पहिल्या हाफ मधून NCC नारंगी संघ बक्षीस फेरी पात्रामध्ये पोहोचलेला आहे. 2 वेळा सामन्यावर ठरला प्रवीण गावंड.
पहिल्या मॅचमध्ये 5 ओव्हर खेळला, दुसऱ्यामध्ये 4 ओव्हर खेळला. चांगली 12 खेळी करून दाखवली आणि नक्कीच त्यांना चांगली साथ गंगाधराने देखील दिली होती. मात्र ही मॅच सुरू आहे, सामना सुरू आहे. एका बाजूला एक्सरे, दुसऱ्या बाजूला आर के मोरवा. बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. यामध्ये कुठला संघ जिंकेल तो सरळ बक्षीस फेरी पात्रामध्ये खेळण्याची संधी त्या संघाला मिळेल आणि त्यांच्या अपोजिट संघ NCC नारंगी आयोजक आहेत NCC मास्टर मालजीपाडा गावामध्ये आपण आहेत. 13वी स्पर्धा सुरू आहे आणि डिसिजन पेंटिंग आहे. काही कारणास्तव सामना थांबलेला आहे. नक्कीच यस 3 धावांचे. बरं तिथे कोणला एक्सरला नो बॉल आहे पण नो हा. बॉल एक्सर संघाला 3 धावांची पेनल्टी दिलेली आहे आणि हा नो चेंडू आहे. फ्री हिट असेल. धाव संख्या झालेली ती 76 कर जिंकायला 3 प्लस कर 3 रनची पेनल्टी आली ना 76 जिंकला होता 70 होतं मग 73 जिंकायला 73 धाव 3 धावांची पेनल्टी आहे. आता धाव संख्या झालेली ती 32 धावा झालेली आहे आणि फ्री आणि फ्री हिटचा चेंडू असेल. येणारा चेंडू असेल फ्री हिट. बॅट्समॅन कोण आहे नितीन येतोय. सुरेख चेंडू सुरेख फटका. लक्ष्मीला चेंडूच्या मागे धावत आहेत. चेंडू देखील धावत आहे. चेंडू आणण्याच्या प्रयत्नामध्ये होते मात्र चेंडू निघून जातो. चेंडू थांबत नाहीये. मिळतील 4 धावा. नितीनच्या बॅटमधून सुंदर सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार हा चौकार येतोय आणि या चौकाराने एकसर ए संघ 36 धावावर पोहोचत आहे. बघा क्रिकेट सुरू आहे. सामना सुरू आहे. अजूनही कोण हारेल कोण जिंकेल काही सांगू शकत नाहीये. मात्र मॅच सुरू आहे. क्रिकेट सुरू आहे. पहिला चेंडू नो होता. फीटचा फटका होता. फीटचा फटका सुंदर सुंदर चौकार मारतो. धाव संख्या झाले चौकाराने 36 धावा झालेल्या आहेत. 3 धावांची पेनल्टी आल्यानंतर 70 धावा होत्या. 73 धावांचं लक्ष आहे. 3 धावा अडवलेल्या आहेत.
सुरेख फट चेंडू आणि दांडी गोल कडी बाद एसटी उद्ध्वस्त करतोय मंगेश पाटील वरकर चेंडू वेगवान चेंडू मात्र 4 चेंडू सामोर जाताना थोडे बीट झाले डबल माइंडने खेळले आणि हा चेंडू जातो एस्टनवरती दांडी गोल गडी बाद होतोय. नितीन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे कुठला बॅटर पाठवावा. मैदानाच्या आतमध्ये आलेले ते राकेश हरिराम पाटील. सत्तर धावा होत्या 3 धावांची पेनल्टी आल्यानंतर 73 धावा आल्या. भरत भाऊ विकेट नाहीये पेनल्टी दिली जाईल मात्र तो खेळाडू खेळू शकत नाहीये लक्षात घ्या. जो नियम मंडळाने बनवलेला आहे त्या नियमाचं पालन सर्व संघाने केलं पाहिजे. इथे देखील तेच चाललेलं आहे जसं चाललं चांगलं चाललेलं आहे बघा लक्षात घ्या. आपला समाज आहे षटकाराला 500 रुपये लो फुटबॉल चेंडू होता मात्र ही पहिली धाव कंप्लीट करताना राकेश पाटील जयेश पाटील चेंडू घेऊन आलेले आहेत आमचे वर्गमित्र आहेत. हा कसं माहिती तुला ते पंख्याची हवा माईक मध्ये घुसणार नाही. कोणाची पॅन्टी नाही होतं कपडा कोणाची याची आपलं नाव बरं नाही आपलं जोर आहे. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग सुरू आहे. सुरेख चेंडू सुरेख फटका वेगवान फटका कार्पेटर खेळतोय पुन्हा एकदा हारेस चेंडू खाली सुंदर फिल्डिंग हारेस यांची आणि सुंदर फेकी. सामना सुरू आहे आर के मोरवा वर्सेस गावदेवी एक्सरे अमर मँगो मर्चंट बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. मात्र इथे जिंकल्यानंतर NCC नारंगी संघ आपले वाट बघतोय कुठला संघ असेल एक्सर संघ असेल आर के मोरवा संघ असेल. चेंडू हवेमध्ये फटका फसतोय चेंडू खाली आणि हा येतोय राकेशच्या बॅट मधून षटकार आणि 500 रुपयाची मानकरी त्यांच्या वडिलांमार्फत आलेला आहे. बघा षटकार आल्यानंतर धावसंख्या देखील पुढे आलेले आहे आणि धावसंख्या झालेली ती 44 धावा झालेल्या षटकाराने. एकच आहे का दुसरा बघा एकच आहे. धावसंख्या झाली 44 धावा झालेल्या आहेत. सुंदर फटका राकेशांच्या बॅट मधून हा येतोय जबरदस्त फटका आणि हरिराम पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये जमा झालेले आहेत. मॅच चेंडू आलेला आहे अगदी पंचांच्या वरून हा चेंडू खेळला होता आणि षटकार आला राकेशच्या बॅट मधून आणि या षटकाराने धाव संख्या पुढे आलेली ती 44 धावा 44 लो फोटो चेंडूवर अपील करण्याचं काम एस्टिमेशन करतोय बघा तर ही एक धाव पूर्ण होतोय मात्र एक धावा महत्वाच्या असतील. एक्सर संघाचा लेगबत सर पंच प्रसन्न यांच्या मार्फत मात्र ओव्हर नंबर 3 संपन्न झालेला आहे आणि 3 ओव्हरमध्ये एक्सर ए संघ बनवतोय 45 धावा. 73चा पाठलाग सुरू आहे. किती पाहिजे 12 चेंडू आणि धावांची गरज आहे 29 धावा. बघ किती बघ 28 धावांची गरज आहे मात्र सरासरी 14 रन थांबलेले आहे. मात्र प्रत्येक ओव्हरमध्ये मात्र 2 ओव्हरमध्ये धावांची गरज आहे 28 सरासरी 14ची आहे. मात्र हे जर नक्कीच त्या सरासरीने खेळले तर नक्कीच एक्सर ए संघ गावदेवी एक्सर ए संघ जिंकू शकेल.
मात्र ह्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा. कुमार म्हात्रे आर के मोरवा संघाचे आलेले आहेत. एक नामांकित गोलंदाज आहेत. बरेचसे सामने त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज आज त्यांनी पुरस्कार घेतला होता. मात्र या सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 28 धावा, 28 धावा 12 चेंडू. कोण हारेल, कोण जिंकेल? एकसर की मोरवा, मोरवा की एकसर, मुंबई की भाईंदर? चला वेळ वाजतोय. कुमार म्हात्रे वर्सेस राकेश पाटील. अपील अपील आणि अपील अगदी अगदी एक्सटेंच्या मधून सापडले आणि अशा ऋतूने एलबीडब्ल्यू बाद राकेश पाटीलला परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद कुमार आणि कुमार आता कमबॅक करतोय पहिल्या चेंडूवरती. आर के मोरवा संघ बक्षीस फेरी पात्र सुरू आहे. एके बाजूला गावदेव एकसर ए वर्सेस आर के मोरवा. देवेंद्र ठाकूर येतोय. लेफ्टी बॅटर आहे, चांगली संधी आहे. मात्र एक आव्हान असेल कुमारचं आणि कुमारला देखील एक आव्हान असेल देवेंद्रचं. लेफ्टी बॅटर आहेत, नक्कीच आढावा घेत असताना मैदानाचा चांगली गोलंदाज आहेत. मात्र तशीच चांगली गोलंदाजी जर केलेली त्यांनी चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. आर के मोरवा वर्सेस गावदेव एकसर हे सामना सुरू आहे. सुरेख फटका, मात्र अगदी सुंदर चेंडू अडवतो चेतन. एकच धाव. चेंडू शिल्लक आहे 10 धावांची गरज 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. किशोर पाटील स्ट्राईक वरती. कुमार म्हात्रे सुरेख अप्रतिम चेंडू कमबॅक करतो आपल्या संघासाठी कुमार. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाज सुरू आहे. 3 चेंडू मध्ये एकच धाव, एक गडी बाद. प्रयत्न सुरू आहेत, किशोर पाटीलचे प्रयत्न सुरू आहेत. एखादा मोठा फटका. पुढच्या चेंडूला चांगली संधी आहे. मात्र एस्टेक्सची जागा सोडतोय प्रशांत. मात्र चेंडू अडवतात. एकच धाव समाधान, एकच धाव घेतली जाईल. जबरदस्त गोलंदाजी करतोय कुमार आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 2च धावा दिल्यात, एक गडी देखील बाद करतोय. स्ट्राईक वरती देवेंद्र येतोय. मात्र येणारे 2 चेंडू शिल्लक त्या शतकातील. मात्र 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर नक्कीच गावदेव एकसर एक संघ तर 10 पर्यंत पोहोचू शकेल. पुढच्या चेंडूवर मात्र फटका फसतोय. मंगेशकर चेंडू खाली आहेत, सोडणार नाहीये, पकडतो, झेल संपतोय. देवेंद्र यांचा खेळ. अप्रतिम झेल मंगेशच्या माध्यमातून आणखीन एक गडीबाज. चांगलं कमबॅक करतो कुमार आपल्या संघासाठी. कमीत कमी धावा आणि 2 गडीबाद. अजून चेंडू शिल्लक आहेत 1. मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावा राहतील हे चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतीलच, मात्र कोण असतील? खेळतोय ग्राउंड मध्ये. अविनाश. ओके. विकेट झालेल्या आहेत त्या 4. नवीन बॅटर अविनाश म्हात्रे वर्सेस कुमार म्हात्रे. मात्र या खेळाडूला संधी कमी मिळाली. मात्र आता त्याला खेळण्याची संधी मिळाली या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये. मात्र गोडदेच्या मैदानामध्ये चांगली आपल्यातून बॅटिंग केली होती. मग तशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. हा सामना जिंकायला लागेल.
शेवटचा चेंडू अशा शतकातील. चेंडू खाली जातोय, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू येतोय डॉट डॉट. आणि नक्कीच जबरदस्त कमबॅक करतोय कुमार म्हात्रे. या ओव्हर मध्ये किती धावा खर्च करतोय? 2 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करतोय. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी करतोय कुमार म्हात्रे. येणारा चेंडू शिल्लक आता 6 आणि 7 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. 26. मात्र किशोर अजून पहिल्या चेंडूपासून खेळतोय आणि चांगली धावसंख्या त्यांनी बनवलेली आहेत. मात्र या 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 26. 4 षटकार मारावे लागतील गावदेवी एक्सर ए संघाला. आणि स्ट्राईक वरती टेनिस जगतातील एक नामांकित खेळाडू किशोर पाटील. स्ट्राईक वरती नक्कीच एका बाजूला एक आव्हान असेल हरीशला किशोर यांचं. मात्र 6 चेंडू नक्कीच या स्पर्धेमध्ये कुठला संघ चॅम्पियन ठरतोय याच्याकडे लक्ष आमचं आहे. उद्या दिसेलच कुठला संघ आहे तो. मात्र त्या संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. तो संघ कुठला असेल, तो संघ चॅम्पियन संघ ठरेल. त्या संघाला 2 दिवस फुलटॉस मध्ये ऑर्कर चेंडू होता, चेंडू खाली जातोय. मात्र इथे चेंडू येतो डॉट. हरीश पाटील येतात. बघा, चॅम्पियन बना आणि 2 दिवस मजा करा फार्म हाऊस वरती. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली प्रशांत आहेत आणि ते सुंदर अप्रतिम झेल प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून गडी बाद. हरीश चांगली गोलंदाजी करतो, कुमारने चांगली गोलंदाजी केली, सुंदर झेल टिपला बंड्याने. चार चेंडू धावांची गरज आहे 26. एका बाजूला आर के मोरवा, एका बाजूला गावदेवी एक्सर ए संघ. आपण बघतोय चेंडू शिल्लक 4 धावांची गरज आहे 26. हेमंत येतोय. हेमंत येतोय. चेंडू शिल्लक आहे तर 4 धावांची गरज आहे 26. कार्पेट ड्राइव्ह मोठा फरक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. चेंडू मंगेश चेंडू खाली अडवतोय. एकच धावून बसत दुसरी धाव घेतली जाईल. मात्र 1-1, 2-2 धावा चालणार नाही. मात्र गडी बाद. मात्र बॅटने टिकवली नाहीये, हवेमध्ये बॅट होती. मात्र चेंडू लावतोय हरेश आणि अशा प्रकारे बाद होतोय अविनाश. चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 25. जितेश सूर्यगा चेंडू नक्कीच इथे डॉट चेंडू येतोय. नरेश मात्र चप्पल एस्टेनच्या मागे उभे आहेत. न्यू बॅटर जितेश आणि हरेश खुश आहेत.
मात्र संघनायक आणि संघाने त्याला संधी दिल्याबद्दल हरीश खुश आहेत. चांगली गोलंदाजी हरीशच्या मार्फत. कुमार येतो, चांगला चेंडू अडवतोय. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती, फटक्यावरती. शेवटचा चेंडू आणि भरपूर धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये फटका बसतोय, मात्र हरीशला धावाची गरज आहे. मात्र हरीश थांबतोय, चेंडू थांबवतोय. जयेश बलवंत पाटील आमचे वर्गमित्र आहेत. मात्र अशा प्रकारे आर के मोरवा संघ जिंकतो. अभिनंदन आर के मोरवा संघाचा. आणि तितकंच कौतुक एक्सरे संघ देखील केलं पाहिजे. चांगल्या प्रयत्नामध्ये होते, थोडे कमी पडले. बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी आर के मोरवा संघाला, आणि बेस्ट ऑफ लक एक्सरे संघासाठी पुढील स्पर्धेमध्ये पुन्हा तुम्हाला खेळण्यास संधी मिळेल. चांगला परफॉर्मन्स द्या. नक्कीच NCC नारंगी वर्सेस आर के मोरवा सेमीफायनल आम्ही सामना खेळणार आहोत. आणि नक्कीच आलेत. आजचा पहिला सेमीफायनल